ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। आणि मित्रांनो, सोमवारी म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते आहे। त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादा व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे। त्याचप्रमाणे प्रति सप्ताहामध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो 5 ऑगस्टला सुरू होतोय तो 3 सप्टेंबर पर्यंत आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा अमावास्या आणि मंगळवार आहे। तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही 3 तारखेची अमावास्या मंगळवार आहे, मग तो मंगळवार श्रावणात धरावा का? तर नक्की धरावा। जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रत वैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला 5 मंगळवार मिळाले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 सोमवारी मिळाले आहेत। त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी, देवासाठी, सान्निध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो, म्हणजे 5 सोमवार मिळतात। आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ती सुद्धा 5 आहे, ते लक्षात ठेवा। 3 तारीखची सप्टेंबरची जी तारखेचा अमावास्या आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही, यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा। मग इतर वेळी काय होतं, प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा, ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात, तर त्यामुळे ते बरोबर होत नाही। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की 12 व्हिडिओ आता आपण वेगवेगळे प्रत्येक राशीचे करत आहोत आणि ते प्रत्येक राशीचे 12 व्हिडिओ शेअर करणं जरासं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्या राशीचाच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दामून हे 12 व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य, पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लाभो आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहो। तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा, चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे काय आहे, जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी। या सप्ताहात आपल्या कुटुंबात श्रावण मासाची जय्यत तयारी होणार आहे किंवा आपण जय्यत तयारी करा। कुटुंबामध्ये एखादं धार्मिक व्रत वैकल्य नव्याने सुरू करण्याचा, आपल्या कुटुंबामध्ये होतं जे बंद पडलं होतं ते नव्याने सुरू करण्याचा आपण प्रयत्न करा। त्याचबरोबर कुटुंबामध्ये काहीतरी व्रत वैकल्य, वेगळी काही पूजा अर्चा सुद्धा आपण कराल, अनुष्ठान कराल। सतत श्रावण मासानिमित्त काहीतरी संकल्प करून दैवी अनुष्ठान करा, त्याच्यातून आपल्याला आत्मिक समाधान, धार्मिक समाधान प्राप्त होईल। आता काय होणार आहे, कुटुंबात वाद, कुटुंबातील वाद, कुटुंबामध्ये सतत चाललेला एखादा क्लेश वगैरे असेल त्यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास देणारा ठरू शकतो। तरी आपण वाद विकोपाला न नेता, आपल्यापर्यंत जर तो वाद आला, आपला विषय जर झाला, आपल्याला त्या विषयात ओढलं गेलं तर तो वाद विकोपाला न नेता सामंजस्यपणे कसे प्रश्न सुटतील, कसे प्रश्न सोडविता येतील यावरच आपण जास्त भर घाला। टोकाचा कुठलाही निर्णय घेऊन, कुठलीही गोष्ट करून नाते तुटतील असे काही वागायला जाऊ नका, याकडे आपल्याला जास्त भर द्यायचा, याकडे लक्ष द्या। या सप्ताहात खूप आपल्याला ऊर्जावान असल्यासारखे वाटेल, आत्मिक शारीरिक बळ मिळेल, मानसिक बळ मिळेल आणि त्यामुळे कुटुंबामध्ये किंवा इतर काही गोष्टी ज्या अर्धवट राहिल्या आहेत, ज्या पूर्ण होत नव्हत्या, जे पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत होता, अशा अर्धवट राहिलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला पुन्हा नव्याने सुरू करता येतील किंवा त्या अर्धवट झालेल्या गोष्टी पूर्ण करता येतील। तर हा आपल्यासाठी सप्ताह खूप चांगला असणार आहे, ऊर्जावान असणार आहे। इतकंच की घरातील काही कुटुंबातील सदस्यांच्या वादामुळे किंवा चुकीच्या वागण्यामुळे जो काही क्लेश होईल तितकाच, परंतु आपल्या कामावरती त्याचा काही परिणाम होणार नाही याची आपण काळजी घ्याच। त्याचबरोबर होणार नाही हेही नक्की, परंतु आपण सांभाळून राहणं खूप गरजेचं आहे। आणि श्रावण मासानिमित्त सुद्धा आपल्याला खूप काही ऊर्जावान गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील आणि घडवून घेता येतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे 8 आणि 11, शुभ अंक असणार आहे
एक आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या। या श्रावण मासामध्ये येणाऱ्या 9 तारखेला जी नागपंचमी आहे त्या दिवशी जमत असेल तर आपण नक्की नवनागांची पूजा करा। आपल्या कुलाचाराप्रमाणे जर नागपंचमी जर आपण पूजत असाल तर नक्की ती पूजा, जर नसेल कुटुंबामध्ये ते करणं तर कुठल्याही शंकराच्या देवळामध्ये जिथे नाग प्रतिमा असते त्या ठिकाणी जाऊन त्या नागाची पूजा करा। नवनाग स्तोत्राचं पठण करा, जेणेकरून आपल्या कुंडलीमध्ये जर कदाचित असो अथवा नसो कालसर्प दोष असेल किंवा कालसर्प दोषाचा प्रभाव असेल किंवा राहू केतू यांचा प्रभाव जास्त झालेला असेल तो सुद्धा याच्यातून कमी होईल। त्याचबरोबर पित्रादी काही दोष असतील ते सुद्धा निवारण होण्यासाठी आपल्याला बराच फायदा होऊ शकतो। तर काय करायचं आहे, ज्या ठिकाणी शंकराच्या देवळामध्ये सर्पाची प्रतिमा आहे किंवा शंकराच्या पिंडीवरती सर्प असेल अशा ठिकाणी आपण त्या सर्पासहित शिवशंकराच्या पिंडीवरती अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा करता येईल तर बघा तिथल्या गुरुजींना वगैरे सांगून पण नक्की करा। नवनाग स्तोत्राचं पठण करा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ह्या काही ग्रहांमुळे ग्रहचारांमुळे जर काही त्रास होत असेल तर त्याचे निवारण होईल, याचा आपण फायदा करून घ्या। मित्रांनो, आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा। आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील। आपल्याला हे आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा। श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा, खूप बरं वाटेल। आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट, खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडी मुळे कळत नाहीये। जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल। आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा, शेअर करा। चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन, नवीन उपासना घेऊन। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।